विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ई स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहिल्यानगर इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभिरूप सराव चाचणी मॉक टेस्ट पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा मराठी आणि गणित यामध्ये आपण गणित विषयाचे 26 ते 75 प्रश्न अचूक उत्तरे आणि त्यांच्या सोप्या स्पष्टीकरणासह घेऊन आलेला आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण ई स्टडी या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा, समोरच्या बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. विभाग दुसरा गणित प्रश्न क्रमांक 26 पहा. खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर 9,59,127 येईल? पहा आता सर्वच पर्याय जर आपण पडताळून पाहिले तर पर्याय क्रमांक 4 जो आहे त्याचं उत्तर 9,59,127 येत आहे. 9,88,529 वजा 29,402. आता ही वजाबाकी केल्यानंतर पहा 9तून 2 गेले 7, 2तून 0, 2, 5तून 4 गेला 1, 8 मधून 9 जात नाही, हातचे घेतले, 18तून 9 गेले 9, पुन्हा चाला 1, या ठिकाणी राहिले 5 आणि 9,59,127 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2 पहा. 2 दशांश अपूर्णांकाची बेरीज 7.01 आहे आणि त्यापैकी एक अपूर्णांक 2.567 असेल तर दुसरा अपूर्णांक कोणता? पहा 2 अपूर्णांकांची बेरीज दिलेली आहे आणि आपल्याला एक अपूर्णांक दिलेला आहे तर आपल्याला त्या अपूर्णांकांची वजाबाकी करावी लागेल. पहा 7.01 वजा 2.567. आता ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल. या ठिकाणी संख्या नाही, त्या ठिकाणी आपण 0 मांडून घ्यायचं आहे. 0तून 7 गेले जात नाहीत, आपण हातचा घेतला तर या ठिकाणी राहिले 3. हातचा गेल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 11तून 7 गेले राहिले 4, पुन्हा एक हातचा आला, 10तून 6 गेले 4, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 7 मधून हातचा दिलेले 1, 7 मधून 3 गेले राहिले 4, 4 दशांश चिन्ह, 4, 4, 3 पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने म्हणजे हा अपूर्णांक आणि पर्यायात दिलेला अपूर्णांक आणि दिलेला अपूर्णांक या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 7.1 हे उत्तर मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 28 पाहूया. सकाळी 7 वाजता सातारा येथून सुटलेली बस दुपारी 3 वाजता अहिल्यानगर येथे पोहोचली. सकाळी 7 वाजता सुटलेली बस दुपारी 3 वाजता अहिल्यानगर येथे पोहोचली. निघाल्यापासून बस दर 2 तासानंतर 15 मिनिटे थांबत होती. दर 2 तासानंतर 15 मिनिटे थांबत होती तर बसला प्रत्यक्ष धावायला किती वेळ लागला? फक्त प्रत्यक्ष धावायला किती वेळ लागला आपल्याला विचारलेला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2 आणि 3. या ठिकाणी एकूण तासांचे जर आपण विचारात घेतले तर एकूण 7 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत एकूण 8 तास होतात. आता 8 तास प्रवासासाठी लागलेले आहेत, परंतु या ठिकाणी त्यांनी सांगितलेले दर 2 तासानंतर ती बस 15 मिनिटे थांबत होती. मग पहिला जो थांबा असणार आहे तो 9 वाजता असणार आहे, म्हणजे या ठिकाणचे 15 मिनिटं आपल्याला एक कमी करावे लागतील. त्यानंतर दुसरा थांबा असेल 11 वाजता, या ठिकाणी सुद्धा आपल्याला 15 मिनिटं कमी करावे लागतील. 11 नंतर पुन्हा 2 तासाने म्हणजे 1 वाजता या ठिकाणी पुन्हा 15 मिनिटं कमी करावे लागतील. 1 नंतर ती बस 3 वाजता प्रत्यक्ष पोहोचलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी थांबा घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे एकूण आपल्याला 15 त्रिक 45 मिनिटं आपल्याला लागलेल्या प्रवासाच्या वेळेतून ते वजा करावे लागतील. 8 तासातून 45 मिनिटे जर आपण कमी केले तर ते होतात 7 तास 15 मिनिटे पर्याय क्रमांक 1. 8 तासातून 45 मिनिटे वजा केल्यानंतर म्हणजे बसला प्रत्यक्ष धावायला या ठिकाणी 7 तास 15 मिनिटे वेळ लागला. प्रश्न क्रमांक 29 पाहूया. एका शाळेत 60% मुले आहेत. जर त्या शाळेत 950 विद्यार्थी असतील तर त्या शाळेतील मुलांची संख्या किती? 60% मुले आहेत, म्हणजेच 40% हे मुलं असणार आहेत
आता आपल्याला मुलांची संख्या शोधायची. आता एकूण विद्यार्थी संख्या जी आहे ती आहे 950. आता 950च्या आपल्याला मुलांची संख्या 40% म्हणजे 950चे 40% म्हणजे 40/100. आता हा शून्य कमी केला आणि हा शून्य कमी केला, हा शून्य आणि हा शून्य कमी केला, तर खाली एक शिल्लक राहिलेला आहे. वरच्या ठिकाणी 95 आणि 4 आहे. 95 गुणिले 4 हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल. 4 5 चौक 20, हातचे 2, 9 चौक 36 अधिक 2 38. उत्तर आलेलं आहे 380. पर्याय क्रमांक 3 मुलांची संख्या आपल्याला टक्केवारीवरून काढता आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया 30 नंबरचा. खालील आकृतीबंध पहा आणि चौकटीत येणाऱ्या संख्येचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. पहा आपल्याला आकृतीबंध दिलेला आहे. या ठिकाणी चौकटीमधली संख्या आपल्याला शोधायची आहे. पहिली जी संख्या आहे पहा 23,458 आणि दुसरी जी दिलेली आहे त्यातला आपण फरक काढून घेऊया. 23,433 यांची जर वजाबाकी केली पहा तर आपल्याला उत्तर मिळतंय 25. म्हणजे या दोन संख्यांमध्ये 25चा फरक आहे. म्हणजे नक्कीच पुढची जी संख्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा 25चा फरक असणार आहे. हा आकृतीबंध आपल्याला पूर्ण करण्यासाठी 23,433 या संख्येमधून आपल्याला 25 वजा करावे लागणार आहेत. आपण जर ते 25 वजा केले तर या ठिकाणी पहा 23,408 राहतात. म्हणजे पहा 23,408 पर्याय क्रमांक 1. आणि पुढच्या संख्येतून पुन्हा 25 वजा केले तर आपल्याला ही संख्या मिळते. त्यामुळे आकृतीबंधातील उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, 23,408. प्रश्न क्रमांक 31 रोमन संख्यांचिन्हांवर आधारलेला आहे. कंसामध्ये पहा आपल्याला ट्रिपल एक्स यांची बेरीज दिलेली आहे. एक्स अधिक एक्स अधिक एक्स म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10. कंसातले आपण क्रिया करून घेतलं तर त्याचं उत्तर येतंय 30. आणि या ठिकाणी गुणिले यल आहे. 30ला आपण यलने म्हणजे यलची किंमत आहे 50. जर गुणाकार केला आपण 30 गुणिले 50 त्याचं उत्तर येतंय पहा 2 शून्य आपण जसेच्या तसे ठेवले आणि 3 आणि 5चा गुणाकार केला तर तो येतोय 15. 5 त्रिक 15 उत्तर आलेलं आहे 1500. 1500 म्हणजे 1000 अधिक 500. 1000 ची किंमत आहे एम आणि डी ची किंमत आहे 500. पर्याय क्रमांक 4. 32 नंबरचा प्रश्न पाहूया. समीकरण आपल्यासाठी दिलेलं आहे. जर x बरोबर 9, y बरोबर 0 आणि z बरोबर 3 असल्यास हे आपल्याला दिलेलं समीकरण शोधायचं आहे. पाय x च्या जागेवरती आपल्याला 9 वापरा. x छेद z. x म्हणजे आपल्याला या ठिकाणी 9 दिलेला आहे. छेदामध्ये z म्हणजे z ची किंमत 3 दिलेली आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. पुन्हा अधिक 2 गुणिले y. आता y ची किंमत आहे 0. 2 ने आपण 0 ला गुणलं तर उत्तर येतंय 0. आणि या ठिकाणी 3 ने जर 9 ला भागलं 3 1 3 3 त्रिक 9 तर या ठिकाणी 3 शिल्लक राहतात आणि 3 आणि 0 यांची बेरीज केली तर ती येते 3. त्यामुळे या समीकरणाची किंमत आलेली आहे पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 33 पाहूया. आकृतीतील रेखांकित भाग किती? आपल्याला आकृतीमध्ये एकूण रेखांकित भाग किती आहे ते विचारलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आकृतीचे समान भाग करून घ्यावे लागणार आहे. आकृती जी दिलेली आहे ती आपल्याला असमान आकाराची आहे. एक जो चौरस आहे त्याचे आपण प्रत्येकी 4 समान भाग केलेले आहेत. या ठिकाणी पहा या आकृतीचे सुद्धा आपल्याला 4 समान भाग करून घ्यावे लागतील. प्रत्येक आकृतीचे आपल्याला 4 समान भाग करून घ्यावे लागतील. 4 समान भाग केल्यानंतर आपल्या लक्षात येईल एकूण किती समान भाग झालेले आहेत. पहा एका चौरसामध्ये 4 समान भाग अशा पद्धतीने एकूण इकडं 6 चौरस आहेत. म्हणजे आकृतीमध्ये एकूण 24 6 चौक 24 समान भाग आहेत. म्हणजे समान पाकळ्या आहेत. त्या पाकळ्यापैकी आता किती रंगवलेले आहेत ते मोजू आपण. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11.
तर 24 समान भागापैकी 11 पाकळ्या रंगवलेल्या आहेत म्हणजे रेखांकित केलेल्या आहेत. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11°-24. आकृती या पद्धतीची आली तर हा प्रश्न याच पद्धतीने समान भाग करून सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 34. 30 मीटर लांबीची तार 5 ठिकाणी कापून पहा. 30 मीटर लांबीची तार 5 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? पहा, 5 ठिकाणी कापल्यानंतर तर त्याचे एकूण 6 समान तुकडे तयार होतात. हे लक्षात ठेवायचे विद्यार्थ्यांनी. जेवढ्या ठिकाणी आपण कापत येऊ त्या ठिकाणी एक तुकडा हा जास्त तयार होत असतो. म्हणजे आपली एकूण लांबी आहे 30 मीटर आणि तुकडे तयार झालेले आहेत 6. आपण 6 ने भागावं लागेल. 6 ने जर आपण 30 ला भागलं तर 6 पंचे 30, उत्तर येईल आपलं 5 मीटर. विद्यार्थी लगेच उत्तर निवडून टाकतील, परंतु या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटर मध्ये विचारलेलं आहे. उत्तर आपलं 5 मीटर आलेलं आहे. एका मीटर मध्ये आपल्याला माहिती आहे 100 सेंटीमीटर असतात आणि 5 मीटरचे 500 सेंटीमीटर होतील. पर्याय क्रमांक 4 या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 35 पाहूया. एका कार्यक्रमासाठी आलेल्या वाहनांमध्ये दुचाकी वाहने 30%, दुचाकी वाहने 30%, 4 चाकी वाहने 25% आणि 3 चाकी वाहने 20% आणि इतर जी वाहने होते ती 50 होती. तर या कार्यक्रमासाठीच्या वाहनतळावर एकूण किती वाहनं होती हे विचारलेलं आहे. आपणाला 30% दुचाकी वाहनं दिलेले आहेत, 4 चाकी वाहनं आहेत 25% आणि 3 चाकी वाहनं आहेत 20%. या सर्वांची जर बेरीज केली तर ती येते 75%. म्हणजे आता इतर जी वाहनं असणार आहेत ती असणार आहेत 25%. 25% आता ती वाहनांची संख्या दिलेली आहे 50. तर 25% वाहनं बरोबर 50 आहे. तर 100% बरोबर किती आपल्याला विचारलेलं आहे. पहा, या ठिकाणी 25 ची दुप्पट आहे म्हणजे 100% म्हणजे ती संख्या असणार आहे 200. म्हणजे एकूण वाहनांची संख्या आहे 200. पर्याय क्रमांक 4 या पद्धतीने. 36 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. एका वर्तुळाची एक जिवा 5 सेंटीमीटर आणि त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जिवा किती लांबीची असेल? वर्तुळामध्ये सर्वात मोठी जिवा जी असते ती त्रिज्येच्या दुप्पट असते आणि त्रिज्येची दुप्पट म्हणजे तो वर्तुळाचा व्यास असतो. आपल्याला त्रिज्या 3 सेंटीमीटर दिलेली आणि तो व्यास जर केला आपण 3 अधिक 3 6 होईल. म्हणजे ती 6 सेंटीमीटर लांबीचा व्यास म्हणजे ती सर्वात मोठी जिवा असेल. पर्याय क्रमांक 1. विद्यार्थ्यांनी हा प्रश्न नेहमी लक्षात ठेवायचा. हा प्रश्न कायम परीक्षेत विचारला जातो. वर्तुळाची सर्वात मोठी जिवा म्हणजे वर्तुळाचा व्यास आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. पर्याय क्रमांक 1 6 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 37 पाहूया. एका चौरसाची आणि आयताची परिमिती समान असून ते 48 सेंटीमीटर आहे. पहा, दोन्ही आकृत्यांची परिमिती समान असून ते 48 सेंटीमीटर आहे. पहा, चौरसाची जर आपण परिमिती लक्षात घेतली, चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात आणि याची जर परिमिती 48 असेल तर त्याला आपण 4 ने भागलं तर त्याच्या एका बाजूची लांबी येते 12 सेंटीमीटर. चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर कारण 12 चौक 48. पुढे काय विचारले पहा. आयताची रुंदी ही चौरसाच्या बाजूच्या निम्मी आहे. चौरसाची बाजू आपण मिळालेली 12 आहे आणि आयताची रुंदी पहा. आयताची रुंदी काय सांगितलेले त्यांनी? चौरसाच्या बाजूच्या निम्मी आहे. चौरसाची बाजू 12 तर आयताची रुंदी निम्मी जर केली 12ची तर ती येईल 6. म्हणजे दोन्ही ठिकाणी 6 सेंटीमीटर असेल. रुंदी 6 सेंटीमीटर असेल तर आयताची लांबी किती असं विचारलेलं आहे. आयताचं क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती समान आहे. ते आपल्याला 48 दिलेले आहे. तर आता 48 परिमिती आणण्यासाठी आपल्याला 48 मधून आपल्याला 6 अधिक 6 12 वजा करावे लागतील.
तर ते राहतात 36. म्हणजे ज्या दोन लांबी आहेत त्या दोन्ही लांबींची बेरीज ही 36 येणार आहे. 36 ला जर 2 ने भागलं तर उत्तर येते 18. म्हणजे आयताची लांबी असणार आहे 18 सेंटीमीटर. 18 अधिक 18 36 आणि 36 अधिक 12 48. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 18 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 38 पाहूया. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती? 5 क्रमवार विचारलेला आहे. आता 5 क्रमवार समसंख्या ज्या आहेत 2 4 6 8 आणि 10 यांची बेरीज जर आपण केली ती बेरीज करताना या ठिकाणी काय करायचं? 6 आणि 4 10, 2 आणि 8 10 आणि हे 10 म्हणजे 10 10 10 3 जोड्या झालेल्या आहेत. त्यांची बेरीज येते 30. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज आलेली आहे 30. तर पुढील पैकी आपल्याला 4 पर्यायातून पडताळणा करावं लागेल. पहिल्या संख्येची 5 पट, पहिली 2 आहे, 2 ची 5 पट जर केली तर ती 10 येते. तर या ठिकाणी 30 आहे, त्यामुळे पहिला पर्याय होणार नाही. तिसऱ्या संख्येची 5 पट, तिसरी संख्या जी आहे ती 6, 6 ची 5 पट, 6 ला जर 5 ने गुणलं 6 पंचे 30, म्हणजे दुसरा पर्याय हा बरोबर येत आहे. तिसरी संख्या जी आहे 6 आणि त्याची 5 पट केली तर ती येते 30 आणि बेरीज सुद्धा 30 येते. त्यामुळे उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39 पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा. 4 पदावल्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता पहिली क्रिया आहे 9 त्रिक 27, गुणाकाराची क्रिया अगोदर करावी लागेल. त्यानंतर 27 वजा 27, 27 मधून 27 कमी झाले 0 आणि 0 अधिक 1 1, या ठिकाणी 0 दिला, याचं उत्तर 1 आहे. त्यानंतर दुसरी जर पदावली पाहिली आपण, या ठिकाणी आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागेल. 8 दुने 16 आणि या ठिकाणी सुरुवातीला 20 आहे. 20 वजा 16 अधिक 4, 20 मधून आपण 16 कमी केले राहिले 4, 4 अधिक 4 बरोबर 8. पर्याय क्रमांक 2 ही पदावली अचूक आलेली आहे. विद्यार्थी काय करतील या ठिकाणी कंचे भागू उभे वयानुसार बेरीज आधी करतील, परंतु पुन्हा बेरीज आणि वजाबाकीमध्ये डावीकडे जी क्रिया आधी येईल ती अगोदर करायची असते. त्यामुळे उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40 पाहूया. दशादशे 12 दराने दर दिलेला आहे 12. काही मुद्दल आपल्याला दिलेलं नाही. 3 वर्षाचे सरळ व्याज 5040 रुपये आहे. कालावधी 3 वर्ष दिला आणि सरळ व्याज दिलेला आहे. तर मुद्दल बरोबर किती? आपलं जे सूत्र आहे म गुणिले द गुणिले क छेद 100, मदक छेद 100 आणि त्याचं जे आहे व्याज आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला व्याज पुढे घ्यावं लागेल. आपण जर सूत्रात किमती टाकल्या, व्याज आपल्याला दिलेलं आहे 5040. त्यानंतर मुद्दल दिलेली नाही, मुद्दल जागेवर ठेवूया. दर दिलेला आहे दशादशे 12 आणि कालावधी आहे 3 वर्ष आणि छेदामध्ये 100. मजर जागेवर ठेवला आपल्याला. या ठिकाणच्या ज्या संख्या आहेत त्याकडे डावीकडे नेऊन टाकाव्या लागतील, डावीकडच्या संख्या उजवीकडे घ्याव्या लागतील. 5040 हे 100 छेदामधले जे आहे हे जर इकडे नेले तर ते गुणाकारात जातील आणि हे जे अंशस्थानी होते 12 गुणिले 3 ते छेदामध्ये जातील. याच्यावरून आपल्याला म मिळणार आहे, मुद्दल मिळणार आहे. आता 3 ने जर वरच्या संख्येला वागलं 3 1 3, 2 राहिले, 3 7 18, पुन्हा 2 राहिले, 3 8 24 आणि हा एक 0. या ठिकाणी 12 आहे, 12 ने जर 1680 ला वागलं 12 1 12, 4 राहिले 12 चौक 48 आणि एक 0, 140 आणि 100 शिल्लक राहिलेला आहे. 140 आणि 100 हा गुणाकार केला तर उत्तर मिळून जाईल 14,000. म्हणजे आपल्याला मुद्दल जे आहे पर्याय क्रमांक 2 14,000. या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल. 41 क्रमांकाचा प्रश्न बघूया. खालीलपैकी सर्वात लहान दशांश अपूर्णांकाची निमपट किती?
आपल्याला एकूण 4 अपूर्णांक दिलेले आहेत. त्यातला सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे. पहिला जो आहे 1.5, दुसरा जो आहे 3.6, तिसरा जो आहे 0.07 आणि शेवटचा आहे 0.9. तर याच्यामध्ये पहा आपल्याला सर्वात लहान जो आहे तो शोधायचा आहे. या ठिकाणी संख्या नाही 0 टाकून घ्या. पहा आता 1 पूर्णांक आहे त्यामुळे हा मोठा आहे. 3 पूर्णांक हा सुद्धा मोठा आहे. आता या दोन मध्ये पहा 0.07 आणि 0.90 इथं 90 आहे आणि इथं 0.7 आहे. त्यामुळे हा पूर्णांक जो आहे 0.007 हा सर्वात लहान आहे आणि याची निमपट करायची आहे. आपण जर याची निमपट केली तर आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल. याला जर 2 ने भागलं आपण, याला जर आपण 2 ने बांधलं तर उत्तर पहा या ठिकाणी पुढे तुम्ही भरपूर शून्य लावू शकता. या ठिकाणी 70 आहे, 70 शून्य गेलं तर त्या ठिकाणी 35 होणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. 42 क्रमांकाचा प्रश्न, श्रावणीने 2016 मध्ये बालिका दिनापासून, बालिका दिन म्हणजे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, 3 जानेवारी पासून जागतिक महिला दिनापर्यंत, जागतिक महिला दिन हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो. दररोज 1.5 लिटर दूध घेतले, दररोज 1.5 लिटर दूध घेतले तर तिने एकूण किती लिटर दूध घेतले. पहा 3 जानेवारी पासून आपल्याला दिवस मोजावा लागणार आहे. 3 जानेवारी पासून जर दिवस मोजले, पहा 3 जानेवारी महिना हा 31 दिवसाचा आहे आणि 31 दिवसामध्ये आपल्याला फक्त 1 आणि 2 तारीख या 2 दिवसाची मोजणी करायची नाही. म्हणजे 31 मधून आपण 2 कमी केले ते राहिले 29, म्हणजे जानेवारीचे 29 दिवस. त्यानंतर फेब्रुवारी महिना, फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण 28 दिवस असतात, परंतु या ठिकाणी हे 2016 दिलेलं आहे. 2016 हे लीप वर्ष आहे, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस घ्यावे लागतील. आणि मार्च महिना जो आहे आपल्याला मार्च महिना पूर्ण न घेता जागतिक महिला दिनापर्यंत म्हणजे 8 तारखेपर्यंत घ्यायचा आहे. म्हणजे 8 मार्च पर्यंत 8 दिवस. आणि यांची जर बेरीज केली, 9 दुने 18, 18 अधिक 8 26 चाले 2, तर एकूण येत आहे 66. म्हणजे एकूण दिवस जे आलेले आहेत ते 66 आहेत. आणि त्या 66 दिवसामध्ये दररोज 1.5 लिटर दूध, तर किती लिटर दूध होईल पहा. 66 ला आपल्याला 1.5 ने गुणावं लागेल, 1.5, म्हणजे 66 एक 66 आणि 0.5 म्हणजे अर्धा भाग. 66 एक 66, 0.5 म्हणजे अर्धा, म्हणजे 66 चे निम्मे केले 33, ते येत आहे 99. म्हणजे एकूण दूध जे आहे ते 99 लिटर घेतलं. पर्याय क्रमांक 1 या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 43 पाहूया. खालील आकृतीत चौकोन किती? चौकोन म्हणजे 4 बाजू 4 कोन असलेली आकृती. आता याच्यामध्ये आपण क्रमांक देऊ बघा, 1 2 3 आणि 4. सिंगलचा एकही चौकोन याच्यामध्ये नाही, त्यामुळे आपल्याला 2 2 च्या जोड्या लावायला. 1 आणि 2 चा मिळून एक चौकोन तयार होईल. त्यानंतर 2 आणि 3 चा मिळून एक चौकोन तयार होईल आणि 2 आणि 4 चा मिळून एक चौकोन तयार होईल. अशा पद्धतीने 2 2 चे मिळून 3 चौकोन तयार होतील. त्यानंतर 3 3 चे मिळून पहा 1 2 आणि 3 चा मिळून एक तयार होईल. 1 2 आणि 3, 1 2 3 चा, 1 2 आणि 4 चा, 1 2 4 चा एक चौकोन तयार होईल. 1 2 आणि 4, खाली 2 3 आणि 4 म्हणजे हा एक चौकोन तयार होईल मोठा. 2 3 आणि 4 अशा पद्धतीने हे 3 चौकोन तयार होतील. 3 अधिक 3 6, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 44 पाहूया. खालीलपैकी कोणता पर्याय 5 लक्ष ही संख्या दर्शवित नाही? 500 ह म्हटलेला आहे. 500 गुणिले ह, ह म्हणजे 1000. एकावरती आपल्याला 3 शून्य घ्यावे लागतील, म्हणजे या ठिकाणी 3 शून्य आणि या ठिकाणी 2 शून्य, त्यामुळे ती संख्या होणार आहे 5 लाख. हा पर्याय दर्शवित आहे. 50 10,000, 10,000 म्हणजे या ठिकाणी एकावरती 4 शून्य, 4 शून्य आणि हा एक 5, या ठिकाणी 5 शून्य आहे, त्यामुळे हा पर्याय दर्शवत आहे. 5 लक्ष ही संख्या मुळातच 5 लक्ष आहे,
त्यामुळे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. 500 द द म्हणजे दशक. दशकाला आपल्याला फक्त 10ने गुणायचं आहे. या ठिकाणी 3 शून्य आहे, हा एक चौथा म्हणजे 1 शून्य या ठिकाणी कमी पडतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो 5 लक्ष ही संख्या दर्शवत नाही. 45 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. 4, 5, 6 हे अंक एकदाच वापरून 6ने भाग जाणाऱ्या 3 अंकी किती संख्या तयार करता येतील? 6ने भाग जाण्यासाठी आपल्याला माहिती आहे 2ने भाग गेला पाहिजे आणि 3ने पण भाग गेला पाहिजे. आता 2ने भाग जाण्यासाठी आपल्याला समसंख्या पाहिजे, ती संख्या सम पाहिजे. आणि 3ने भाग जाण्यासाठी आपल्याला ह्या अंकांची जर बेरीज केली 4 आणि 5 9, 9 अधिक 6 15, म्हणजे 3ने या अंकात सर्व अंकांच्या बेरजेला भाग जाते. हे अंक जरी फिरवले तरी ती संख्या बेरीज 15च येणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला फक्त एकक स्थानी समसंख्या घ्यावी लागेल. एकक स्थानी या ठिकाणी समसंख्या घेण्यासाठी 4 आणि 6 हे दोनच अंक आहेत. म्हणजे एकक स्थानी जर आपण 4 घेतला तर संख्या आपल्याला 4, 5, 6 या अंकापासून एकक स्थानी 6 घेतला, उरले अंक 5 आणि 6, आणि पुन्हा एकक स्थानी 4 घेतला तर 6 आणि 5 म्हणजे या दोन संख्या तयार होतील. आणि पुन्हा एकक स्थानी जर 6 घेतला तर आपल्याला 5 आणि 4 आणि 6 एकक स्थानी घेतला तर 4 आणि 5 अशा पद्धतीने फक्त 4च संख्या तयार होतील. पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने. 46 नंबरचा प्रश्न पाहूया. यामध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक यातील फरक किती असं विचारलेलं आहे. आपल्याला एकूण 4 अपूर्णांक दिलेले आहेत. पहिला अपूर्णांक जो आहे तो 1 आहे, दुसरा 1/2, 1/4 आणि 3/4. या सर्वांचे छेद समान नाही आहेत. या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 4 आहे. आता या दोन अपूर्णांकाचे छेद आपल्याला समान करून घेण्यासाठी छेदस्थानी 4 अंक आणावं लागेल. एक जो अपूर्णांक आहे त्याचा छेद जर आपल्याला 4 आणायचा असेल तर छेदामध्ये संख्याने 1 मांडायची आणि त्याला दोन्हीला 4ने गुणायचे, म्हणजे ती उत्तर येईल 4 पैकी 4. 4 पैकी 4 म्हणजे 1. 1/2 हा अर्धा भाग आहे आणि त्याचा छेद जर आपल्याला 4 करायचा असेल तर अंशाला छेदाला 2ने गुणावं लागेल आणि अंशाला सुद्धा 2ने गुणावं लागेल. तो होईल 2/4. म्हणजे हे अपूर्णांक पहा. पहिला 4/4 या ठिकाणी येईल, 4/4 या ठिकाणी, 2/4 या ठिकाणी, 1/4 आणि 3/4. याच्यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक जो असतो 4 पैकी 1 म्हणजे 1/4 हा सर्वात लहान आहे. आणि सर्वात मोठा जो आहे 4 पैकी 4 आणि आपल्याला त्यातला फरक विचारलाय. 4/4 म्हणजे 1, यातला जर फरक काढला 4तून 1 गेला, राहिले 3 आणि 4 छेदामध्ये 4 जसे तसा 3/4. पर्याय क्रमांक 4. फरक जो आहे तो या पद्धतीने छेद समान करून काढता येईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. काव्याने 18 रुपये दराने 5 वह्या. 18 रुपये दराने 5 वह्या म्हणजे 18×5 90. 12 रुपये दराने 4 पेन, 12×4 48. आणि 25 रुपये दराने 6 पुस्तके, 25 × 6 25 150. आणि 180 रुपयाचे 2 कंपास घेतले म्हणजे 180 × 2 18×2 36 ते होतात 360. तिने दुकानदारात 2000 रुपयाची नोट दिली तर दुकानदार किती रुपये परत देईल? ही जर आपण बेरीज केली 8 से 8, 6 4 10 19 आणि 5 24, 2 5 आणि 6 उत्तर आलेलं आहे 648 रुपये. दुकानदाराला नोट दिलेली आहे 2000 रुपयाची आणि बिल झालेलं आहे 648. 2000 मधून आपण जर 648 वजा केले तर त्याच्यामध्ये 1352 येते, म्हणजे दुकानदार तिला 1352 रुपये
परत देईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 48 पाहूया. स्वरांजलीने काही साड्या 9,430 रुपयाला विकल्याने, म्हणजे ही विक्री किंमत आहे, विकल्याने विक्री किंमत तिला 1,520 रुपये नफा झाला, नफा दिलेला आहे आपल्याला. तर साड्यांची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला विक्री वजा नफा केल्यानंतर खरेदी किंमत मिळून जाईल. विक्री किमतीतून नफा वजा करायचा आहे. 9,430 वजा 1,520, तर उत्तर मिळून जाईल. 3तून 2 गेला 1, 4 मधून 5 जात नाहीत. आजचा घेतला या ठिकाणी 14 झाले. 14तून 5 गेले 9, 8तून 1 गेला 7, 7,910 पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 49. एका आयताकृती व्हरांड्याची लांबी 8 मीटर आणि रुंदी 6 मीटर आहे. त्या व्हरांड्यात 800 आयताकृती फरशा घातल्या आणि प्रत्येक फरशीची लांबी 30 सेंटीमीटर असेल, तर फरशीची रुंदी किती? थोडासा फिरून विचारलेला प्रश्न आहे, परंतु सोपा आहे. फरशीची लांबी मीटर मध्ये दिलेली आहे, सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे आणि व्हरांड्याची ही मीटर मध्ये दिलेली आहे. तर आपल्याला एकक अगोदर सारखे करून घ्यावे लागतील. 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर आणि रुंदी 6 आहे, 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर. फरशांची जी संख्या आहे ती आपल्याला दिलेली 800. व्हरांड्याचं जर क्षेत्रफळ काढलं आणि त्याला फरशीच्या क्षेत्रफळाने भागलं तर फरशांची संख्या येत असते, पण आपल्याला संख्याच दिलेली आहे. फरशीचं जे क्षेत्रफळ आहे ते शोधावं लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? व्हरांड्याचं क्षेत्रफळ जे आहे, आयताकृती आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी 800 गुणिले 600 करावं लागेल. आणि एका फरशीचे क्षेत्रफळ जे आहे ते शोधण्यासाठी एकूण 800 फरशा आहेत, त्याला 800 ने भागावं लागेल. म्हणजे एका फरशीचं क्षेत्रफळ मिळून जाईल. म्हणजे एक फरशी किती जागा घेते ते आपल्याला लक्षात येईल. 800 ला 800 गेले, 800 1 800, शिल्लक राहिलं 600. आता 600 चौरस जे आहे ते सेंटीमीटर आहे, ते एका फरशीचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आणि फरशीचा आकार आयताकृती असणारे, कारण लांबी दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी क्षेत्रफळ जे आहे एका फरशीचं ते 600 चौरस सेंटीमीटर आलेलं आहे आणि त्याची आपल्याला लांबी दिलेली आहे 30. म्हणजे रुंदी किती असेल ते विचारलेलं आहे. फरशीची रुंदी काढण्यासाठी 600 क्षेत्रफळ जे आहे, 600 ला जर आपण 30 ने भागलं तर उत्तर येते 20, कारण 30 आणि 20 चा गुणाकार 600 येतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 20 सेंटीमीटर हे फरशीची रुंदी असणार आहे. पर्याय क्रमांक 3. 50 क्रमांकाचा प्रश्न पहा. 1 ते 100 मध्ये 2 ते 9 हे अंक समाविष्ट नाहीत अशा संख्या किती? 2 ते 9 मध्ये 2 ते 9 हे अंक समाविष्ट नाहीत अशा संख्या किती हे विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला ज्या संख्येमध्ये 1 आणि 0, फक्त 1 आणि 0 असे अंक आहेत त्या संख्या मोजाव्या लागणार आहेत. 2 ते 9 अंक हा त्या संख्येमध्ये नको आहे. मग पहिली संख्या जी असणार आहे ती 1 असेल, त्यानंतर दुसरी संख्या 10, तिसरी संख्या असणार आहे 11 आणि त्यानंतर शेवटची संख्या येईल 100. म्हणजे फक्त 4 संख्या अशा आहेत की त्यांच्यामध्ये 2 ते 9 मधील कोणताही अंक समाविष्ट नाही. पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न क्रमांक 51 पोया. एका संख्येला 12 ने भागण्याऐवजी 21 ने भागला असता भागाकार 120 येतोय. 21 ने भागल्यानंतर भागाकार हा 120 आलेला आहे. म्हणजे भाज्य काढण्यासाठी आपल्याला या दोघांचा गुणाकार करावा लागेल. भाज्य आपल्याला मिळून जाईल. म्हणजे ती संख्या कोणती आहे भागण्यासाठी आपल्याला जी संख्या आहे ती मिळून जाईल. या ठिकाणी 21 आणि 120 चा जर गुणाकार गेला
तो गुणाकार येतोय 2520 आणि 2520 हा भाज्य आहे आणि त्या भाज्याला 12 ने भागायचं होतं. आपण 2520 ला जर 12 ने भागलं तर ते जे उत्तर आहे 2520 12 1 12 12 2 24 एक शिल्लक राहिला, पुन्हा 12 1 12 आणि 0, तर त्याचं उत्तर तो भागाकार आलेला आहे 210. म्हणजे ती संख्या आपल्याला अगोदर मिळाली 2520 आणि 12 ने जर त्याला भागलं तर भागाकार 210 येतोय. 12 ने भागल्यावर 210 आणि 21 ने भागलं 120 येतोय. तर नवीन भागाकार जो आहे तो एक भागाकार 210 यायला पाहिजे होता, पण नवीन भागाकार हा 120 आलेला आहे. पहिल्या भागापेक्षा हा भागाकार कमी आलेला आहे आणि तो कितीने कमी आले? 210 आपण 120 वजा केले तर पहा 11 2 गेले, 9 राहिला, चला एक 90. तो जो भागाकार आहे तो 90 ने कमी आलेला आहे. पर्याय क्रमांक 4. 52 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. एका पुस्तकाचा 5वा हिस्सा वाचल्यानंतर 45 पाने वाचून झाली तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती? 5वा हिस्सा जो आहे तो वाचून झाल्यानंतर 45 पाने वाचून झाली तर एकूण पाने किती? म्हणजे एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 5 जर हिस्से केले आपण, त्यातला एक भाग वाचून झालेला आहे, 5वा हिस्सा म्हणजे एक भाग, त्यामुळे 45 पाने झालेले आहेत. उरलेले जर भाग काढायचे असेल तर 45 गुणिले 5 हा गुणाकार आपल्याला करावा लागेल. 5 5 25, 7 2, 5 20 अधिक 2 22, म्हणजे पुस्तकाला पाने आहेत 225. पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. 53 क्रमांकाचा प्रश्न बघा. 3 तास 55 मिनिटे बरोबर टिंब टिंब मिनिटे. आपल्याला 55 मिनिटे हे स्वतंत्र दिलेले आहेत आणि 3 हे तासामध्ये आहेत. तासाचं रूपांतर मिनिटात करण्यासाठी आपल्याला 60 ने गुणावं लागेल. 3 गुणिले 60 हा गुणाकार केला, 3 सक 18 म्हणजे 180 मिनिटं झाली आणि 180 अधिक दिलेले हे 55 त्यात एकत्र केले, 5 तसेच राहतील, 8 अधिक 5 13, चला 1 235. पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने घड्याळावरचा प्रश्न सोडवायचा आहे. 54 क्रमांकाचा प्रश्न बघा. खालीलपैकी बरोबर पर्याय निवडा. 20चा 5% बरोबर 10. 20चा 5% 5/100 बरोबर 10 होते का? 20 1 20, 20 5 100, 5 1 5. या ठिकाणी एक उत्तर 10 दिलेले हे चुकीचं आहे. पहिला पर्याय हा चुकीचा आहे. 200चा 40% बरोबर 8. 200 गुणिले 40/100 जर केला तर 100 1 100, 100 दुने 200, 40 दुने 80. या ठिकाणी 8 दिले, 80 पाहिजे, त्यामुळे हा भाग चुकीचा आहे. 500चा 20%. 500ला जर आपण 20 ने गुणलं, 20 छेदामध्ये 100 ने गुणलं, 100 1 100, 100 5 500 आणि 20 5 100. या ठिकाणी 10 दिले, त्यामुळे हा चुकीचा आहे. राहिलेला भाग जो आहे तो बरोबर असणार आहे, तरी पण आपण पडताळून पाहूया. 75चा 12%. 12% म्हणजे 12/100. या ठिकाणी 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100, 4 1 4, 4 त्रिक 12, 3 आणि 3 शिल्लक राहिले, 3 त्रिक 9. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. 55 नंबरचा प्रश्न पाहूया. बरोबर विधानाचा पर्याय निवडा. बरोबर विधानाचा पर्याय निवडा. चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना समांतर असतात. चौरसाच्या लगतच्या म्हणजे शेजारच्या भुजा या परस्परांना समांतर नसून त्या लंब असतात. इथं लंब शब्द पाहिजे, त्यामुळे चुकीचा आहे. कोनमापकाच्या संदर्भ रेषेमुळे 180 अंशाचा कोन तयार होतो. कोनमापकाची जी खालची संदर्भ रेषा असती त्याच्यामुळे 180 अंशाचा कोन तयार होतो. हे विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे विधान बरोबर आहे. कोनाचे 3 अक्षरे नाव लिहिताना तिसरे अक्षर
हे कोणाचा शिरोबिंदू असते? तिसरं अक्षर नसून मधलं अक्षर असतं कोणाचा शिरोबिंदू. कोणाची भुजा दुप्पट केल्यास कोणाचे माप दुप्पट होते? चुकीचं आहे. कोणाचं माप बदलत नाही. कोणाची भुजा तुम्ही किती वाढवा, कोणाच्या मापामध्ये काहीही बदल होत नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56 पहा. एका शहराची लोकसंख्या 9,20,415 आहे. त्यापैकी 4,67,526 पुरुष आहेत आणि उरलेल्या स्त्रिया आहेत. तर पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा कितीने अधिक आहे? पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा कितीने अधिक आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला स्त्रियांची संख्या आपल्याला काढून घ्यावी लागेल. अगोदर स्त्रियांची संख्या यांची वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 4,52,889 ही संख्या असणार आहे स्त्रियांची. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरुषांची संख्या दिलेली आहे 4,67,526 आणि ही जर वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल. ते उत्तर येत आहे 7, 3, 6, 4, 1, 0, 14,637. पर्याय क्रमांक 1. स्त्रियांच्या संख्येपेक्षा पुरुषांची संख्या 14,637 ने अधिक आहे. या पद्धतीने म्हणजे आपल्याला अगोदर वजाबाकी करावी लागली आणि पुन्हा या दोन पुरुष आणि स्त्रियांची वजाबाकी करावी लागली. प्रश्न क्रमांक 57 पाहूया. 0.18 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही? पहा 0.18 म्हणजे 18 अंश छेदामध्ये 100, कारण हे 18 शतांश आहेत, त्याचा छेद हा 100 आहे. पहिला पर्याय जो आहे तो बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा या ठिकाणी 10 हे पूर्णांक आहे. 10 पूर्णांक म्हणल्यानंतर पुढचा अपूर्णांक 10.0.8 त्यामुळे हा अपूर्णांक लिहिता येणार नाही. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी 10 आणि 8 केलं तर 18 अंश छेद 100 हे बरोबर येते आणि यांची जर बेरीज केली 10 आणि 8 18 अंश छेद 100 हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं आहे. 58 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. रुचा स्नेहापेक्षा 124 दिवसांनी लहान आहे. स्नेहा जी आहे ती मोठी आहे आणि स्नेहापेक्षा रुचा ही लहान आहे. 120 दिवसांनी रुचा लहान आहे. रुचाचा जन्म बुधवारी झाला. रुचाचा जन्म जर बुधवारी झालेला असेल तर स्नेहाचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल? रुचापेक्षा स्नेहा ही मोठी आहे आणि लहान 124 दिवसांनी लहान आहे म्हणजेच रुचापेक्षा स्नेहा 124 दिवसांनी मोठी आहे. आता 124 ला जर आपण 7 ने भागलं, 7 1 7, 5 राहिले, 7च्या पाड्यामध्ये 7 7 49, 5 शिल्लक राहिले. म्हणजे आपल्याला 5 वारने पुढे जावे लागेल. बुधवार नंतर 5 वार जर मोजले आपण, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने त्याचं उत्तर काढता येईल. हेमंतरावांनी 5 डझन हापूस आंबे 3,000 रुपयांना विकत घेतले. ते आंबे दुकानात आणण्यासाठी रिक्षाला 60 रुपये भाडे दिले. 5 आंबे खराब झाल्याने ते टाकून दिले. उरलेले सर्व आंबे विकून त्यांना 900 रुपये नफा झाला. तर आंब्याची विक्री किंमत किती विचारलेली आहे. आता विक्री किंमत काढण्यासाठी आपल्याला खरेदी किंमत आणि नफा एकत्र करावा लागणार आहे. खरेदी किंमत पहा 3,000 रुपयाला विकत घेतलेले आहे. खरेदी किंमत काढून घ्या आपण. खरेदी किंमत बरोबर 3,000 रुपये विकत घेतले आणि रिक्षाचं भाडं सुद्धा त्यात धरावं लागणार आहे, ते आहे 60 रुपये. म्हणजे या ठिकाणी 3,060 रुपये ही खरेदी किंमत आहे
आणि नफा त्यात ऍड करायचा आहे 900 रुपये. 900 जर त्यात ऍड केले तर आपल्याला विक्री किंमत मिळून जाईल 606 9 303 3960 रुपये ही त्याची विक्री किंमत आहे. आणि विक्री किंमत 3960 जी आहे ती एकूण आंब्यांची दिलेली आहे. फक्त एका आंब्याची आपल्याला काढायची. एका आंब्याची विक्री किंमत काढण्यासाठी 5 आंबे खराब झालेले आहेत. 5 आंबे खराब झालेले आहेत आणि 5 डझन आहेत म्हणजे 60 आंबे. 12 पंचे 60. एकूण आंब्यांची संख्या आहे 60 आणि त्यातले 5 खराब झाले तर राहतात 55 आणि याकडे 3960 जे आहेत त्याला जर आपण 55 ने भागलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. या ठिकाणी हा जर भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. त्याचं उत्तर येते 72. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 72 रुपये. हा भागाकार वेळेअभावी मी केलेला नाही. तुम्ही योग्य भागाकार करून भागाकार बरोबर आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 60 पाहूया. पुढील ठोकळ्याची रचना वरून पाहिली असता कशी दिसेल? पहा, वरच्या बाजूने आपल्याला एकूण 3 पृष्ठ आहेत. हा एक पृष्ठभाग, हा एक आणि हा एक. हे तिन्ही जरी उंचवटे असले तरी ते तिन्ही आपल्याला एकाच लाईन मध्ये दिसणार आहेत. या पद्धतीने पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं उत्तर आहे. 61 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. 8324 या संख्येमधील हजार स्थान, हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. आता हजार स्थानी 8 आहे, त्याची स्थानिक किंमत आहे 8000. दशक स्थानी आहे 2, त्याची किंमत येईल 20. यांची बेरीज आणि शतक आणि एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. शतक स्थानी अंक आहे 3, त्याची किंमत 300 आणि एकक स्थानी आहे 4, त्याची किंमत 4. या ठिकाणी जर आपण बेरीज केली तर ती बेरीज तीच संख्या येणार आहे. पर्याय क्रमांक 1 8324 ही जी बेरीज येणार आहे त्या संख्या फक्त आपण स्थानिक किमतीच्या विस्तारित रूपामध्ये मांडलेल्या आहेत. प्रश्न आपल्याला हा फिरून फिरून विचारलेला आहे. 62 नंबरचा प्रश्न पाहूया. 18 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक. कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते, त्यामुळे सर्वात मोठा विभाजक हा 18च आहे. आणि 18 या संख्येचा सर्वात लहान विभाजक. आता कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो आणि या विभाज्याच्या किती पट आहे? 1 ही संख्या 18च्या 18 पट आहे. पर्याय क्रमांक 1 या पद्धतीने. 63 नंबरचा प्रश्न पहा. सईने प्रत्येकी अर्धा लिटर दुधाच्या 3 पिशव्यामधील, पहा अर्धा लिटर, पहा अर्धा लिटर म्हणजे 1 लिटर मध्ये 1000 मिलीलिटर असतात. अर्धा लिटर मध्ये येते 500 मिली, 500 ml म्हणजे मिलीलिटर. 3 पिशव्या आहेत म्हणजे एकूण दूध किती होईल? पहा 500 त्रिक 1500, 1500 मिलीलिटर म्हणजे 1.5 लिटर झाले ते. पहा यातलं दूध गरम करून 20 कपात सारखं ओतलं. 20 कपात सारखं भरले तर प्रत्येक कपात किती दूध असेल? एकूण दूध आहे 1500 मिलीलिटर आणि त्याच्यामध्ये आपण समान भाग 20 करायचे असतील तर 20 ने भागावं लागेल. 20 ने हा शून्य गेला, 2 ने 150 ला भागलं, 2 ने भागायचं म्हणजे 150 चे निम्मे करायचे, ते येतात 75 आणि हे असणार आहे ml मिलीलिटर मध्ये. पर्याय क्रमांक 2 75 मिलीलिटर. प्रश्न क्रमांक 64 पाहूया. प्रणवने गाडीसाठी बँकेतून दशादशे 11 दराने दर दिलेला आहे 11, मुद्दल आहे 60,000, 5 वर्षासाठी कर्जाऊ घेतले. कर्ज आहे 5 वर्षासाठी. मुदतीनंतर किती रक्कम भरावी लागेल म्हणजे ते कर्जमुक्त होतील? रक्कम म्हणजे आपल्याला मुद्दल आणि व्याज एकत्र करावं लागणार आहे. मुद्दल आणि व्याज एकत्र केल्यानंतर ती रक्कम मिळून जाईल. सूत्रात जर आपण किमती टाकल्या, मुद्दल आहे 60,000, दर आहे 11 आणि कालावधी आहे 5 वर्ष आणि छेदामध्ये 100. या ठिकाणी 2 शून्य कमी करूया.
11 5 55, तर 600 गुणिले 55 हा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. व्याज येईल ते 5 30, हे 2 शून्य जसेच्या तसे, 5 30 चाले 3, 5 30 आणि 3 33, म्हणजे जे व्याज आलेलं आहे 33,000. 5 वर्षाचं व्याज आलेलं आहे 33,000. आणि आपल्याला किती रक्कम भरावी लागेल? 33,000 पर्याय दिलेला आहे, विद्यार्थी निवडतील आणि उत्तर चुकून जाईल. रक्कम म्हणजे मुद्दल आणि व्याज एकत्र करावं लागणार आहे. मुद्दल आहे 60,000, 60,000 आणि जे व्याज आलेलं आहे ते आहे 33,000. हे एकत्र केलं तर त्याचं उत्तर येत आहे 93,000. पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने सरळ व्याजावरचा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 65 पाहूया. 450,000. 450,000 म्हटलेले म्हणजे 3 शून्य, त्याला 1,000 ने गुणायचं. 450,000 अधिक 1,009 शतक, शतक म्हणजे 2 शून्य, आणि 1,009 आहे. 1,009 म्हणजे 1,009 पावणे 700. पावणे 700 म्हणजे 675. 700 ला पावभाग कमी. ही जर बेरीज केली 5 5 7 7, 9 अधिक 6 15, हाताला 1, 5 5 आणि 5 1 4 1 5. उत्तर येते 5,51,575. पर्याय क्रमांक 1. 5,51,575. विद्यार्थ्यांनी हे उत्तर बरोबर आहे का हे कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यानंतर 66वा प्रश्न पाहूया. शौर्य दरमहा 2,500 रुपयाची बचत करतो. एका महिन्यासाठी तो बचत करतोय 2,500 रुपये. तर 5 वर्षात त्याची किती बचत होईल? 5 वर्षे दिलेले आहेत आणि 5 वर्षाचे जर आपण महिने केले तर एका वर्षामध्ये 12 महिने आणि 12 पंचे 60 महिने होतील. एका महिन्याची रक्कम आहे 2,500 आणि 60 महिन्याची रक्कम जर काढली आपण, या ठिकाणी हे 3 शून्य बाजूला केले, 1 2 3 आणि 25 150, तर ती रक्कम जी आहे ती होईल 1,50,000. पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 67 पाहूया. 1 वजा 1/2 अधिक 1/3 कंसातली क्रिया आपण अगोदर करून घेऊया. 1/2 अधिक 1/3. या ठिकाणी छेद समान नाहीत. छेद समान करण्यासाठी तिरका गुणा करून घेऊया. 3 1 3 अधिक 2 1 2 आणि छेदामध्ये 3 2 6. तर यांची बेरीज केली ती येते 5/6. तर या ठिकाणी आपल्याला कंसातले जे क्रिया आहे त्याचं उत्तर मिळालेलं आहे 5/6 आणि यातून आपल्याला 1 मधून ती संख्या वजा करायची आहे. तर या ठिकाणी 1 म्हणजे जे आहे छेद समान करण्यासाठी आपल्याला छेदामध्ये 6 आणावं लागेल. तर 6 पैकी 6 भाग म्हणजे 1. 1च्या जागेवरती आपण 6 पैकी 6 घेतलं आणि 5/6 यांची वजाबाकी केली. 6 मधून 5 गेले, राहिला 1 आणि छेदामध्ये 6 जसेच्या तसे 1/6. पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे. प्रश्न क्रमांक 68. 5 संख्या दिलेल्या आहेत. या चढत्या क्रमाने मांडल्यास मधल्या संख्येची निमपट किती विचारलेला आहे. 5 संख्या आपल्याला सर्व 5 अंकी आहेत आणि त्यांची तुलना करताना आपल्याला पहिले अंक जर पाहिले तर पहिले 2 अंक आहेत प्रत्येकाचे समान आहेत. 77 या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला पुढचा अंक पाहावा लागणार. या ठिकाणी 9 आहे, 9 आहे, इथं 8 आहे, इथं 7 आहे आणि या ठिकाणी 9 आहे. म्हणजे आपल्याला चढत्या क्रमाने लावायचे असते तर लहान अंक असलेली संख्या अगोदर, त्यामुळे ही संख्या 1 नंबरला येईल. 7 ते 8 असलेला अंक 2 नंबरला येईल. त्यानंतर पाहिजे तर 3 प्रत्येक ठिकाणी उरलेला आहे. तर 987, 998, 978, 978 ही संख्या 3 नंबरला येईल, ही 4 नंबरला आणि 5 नंबरला. आपल्याला मधली संख्या
1 ते 5 संख्यामध्ये मधली संख्यांचा क्रमांक असणार आहे 3 आणि ती संख्या आहे 77,978 आणि याची आपल्याला निमपट करायची म्हणजे 2 ने भागायचे. 2 ने भागल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल. त्याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2. वेळेअभावी मी भागाकार करत नाही. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 69 नंबरचा प्रश्न बघूया. 1 रिम वजा 1 ग्रोस. पहा 1 रिम म्हणजे आपल्याला माहिती आहे 480 कागद आणि त्याचे आपल्याला या ठिकाणी किती दस्ते होतात ते विचारलेलं आहे. पहा वजाबाकी. मग आपण रिमचं जर दस्त्यात रूपांतर करायचं असेल, एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात, त्याला जर 24 ने भागलं, 24 दुने 48 तर ते होतात 20 दस्ते. तर एका रिम मध्ये 20 दस्ते वजा 1 ग्रोस. 1 ग्रोस म्हणजे आपल्याला माहिती आहे 144 कागद. 144 कागद आणि त्याचं सुद्धा आपल्याला दस्त्यात रूपांतर करायचं असेल त्याला सुद्धा 24 ने भागावं लागेल. 24 ने जर 144 ला भागलं तर 24 गुणिले 24 ने 144 ला भागल्यानंतर उत्तर येते 6 दस्ते. कारण 144 कागद म्हणजे आपल्याला माहिती 12 डझन. 12 डझन म्हणजे 6 दस्ते. आणि या ठिकाणी आपल्याला 1 रिम जे कागद दस्ते मिळालेले आहेत 20 आणि एका ग्रोसचे दस्ते मिळालेले आहेत 6 आणि यांची जर वजाबाकी केली तर ती येते 14. म्हणजे पर्याय क्रमांक 3 14 दस्ते. या पद्धतीने तुम्ही ही क्रिया करू शकता. दुसऱ्या पद्धतीने जर उत्तर करायचं म्हणलं तर याचे 480 कागद वजा 144 ही वजाबाकी करून तुम्ही त्याला 24 ने भागून सुद्धा उत्तर मिळवू शकता. 70 नंबरचा प्रश्न बघा. एक खेळणे 600 रुपयाला विकल्यामुळे 40 रुपये तोटा होतो. जर नफा 150 रुपये पाहिजे असल्यास ते खेळणे किती रुपयाला विकावे लागेल? पहा या सर्वांची बेरीज करावी लागेल. पहा या तिन्ही संख्यांची बेरीज करावी लागेल. तोटा होत असेल तर खरेदी किंमत किती असेल? पहा 600 रुपयाला विकल्यामुळे 40 रुपये तोटा होतोय म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 640 रुपये आणि त्या वस्तूचा आपल्याला 150 रुपये नफा पाहिजे असेल तर 150 रुपये आपल्याला मिळवावे लागतील. तर उत्तर येईल 790. पर्याय क्रमांक 4. सखाराम जवळ 1940 सफरचंदे होती. त्याने एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्यात सफरचंदे भरून विकली. एकूण सफरचंदाची संख्या दिलेली आहे. एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्या आणि ते किती होतील? पहा 36 गुणिले 20 करावं लागेल आपल्याला. 36 दुने 72 ते झाले 720 सफरचंद आणि 72 सफरचंद नासली म्हणून त्याने टाकून दिली तर त्याच्याकडे किती उरली? पहा नासलेली जी आहे ती आपल्याला विक्री आणि नासलेली हे वजा करावं लागणार आहे. म्हणजे 720 अधिक 72 एकत्र करून त्यांची वजाबाकी करावी लागेल. 2 9 792. तर एकूण खर्च झालेले आणि खराब झालेले विक्री केलेले आणि खराब झालेले एकत्र केले 792 होतात आणि एकूण सफरचंदाची संख्या होती 1940. आता शिल्लक किती राहिले यांची वजाबाकी करावी लागेल. 12 10तून 2 गेले 8 राहिले. आजचाला 1 10तून पुन्हा 14तून 4 1 आणि 81 1 1148. पर्याय क्रमांक 4 या पद्धतीने. शिवम जवळ 42,382 या क्रमांकापासून 10 रुपयाच्या नोटा आहेत. त्या सर्व नोटांची किंमत 510 रुपये असल्यास शेवटच्या नोटेचा क्रमांक किती? पहा किंमत 510 आहे आणि 10 रुपयाच्या नोटा आहेत म्हणजे याचा अर्थ त्या नोटांची संख्या आहे 51. नोटा आहेत एकूण 51. पहा आता क्रमांक जर पाहिले आपण 42,382 आणि नोटा आपल्याला 51 घ्यायच्या आहेत. त्याच्यात जर आपण 51 मिळवले
तर शेवटच्या नोटेचा क्रमांक किती येईल असं विचारलेलं आहे. तर 51 आपल्याला नोटा ज्या आहेत त्या ऍड कराव्या लागतील, पण 51 नोटा ऍड करून जमणार नाही, कारण पहिला क्रमांक जर धरला जात नाही. त्यासाठी आपल्याला वजा 1 करून 50च नोटा त्याच्यामध्ये ऍड कराव्या लागतील. तर 50 नोटा ऍड केला तर आपल्याला त्या नोटेचा क्रमांक मिळून जाईल. 282 8 5 13 हातचाला 1 404 तर 42,432 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि हे उत्तर बरोबर आहे का विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 73. आर्याजवळ 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपयाच्या समान नोटा आहेत. जर तिच्याजवळ 1,750 रुपये असल्यास 5 रुपयांच्या नोटांची किंमत किती? पहा, नोटांची संख्या जर काढायची असेल, समान नोटांची संख्या, तर काय करायचं, एकूण जी रक्कम आहे त्या एकूण रकमेला आपल्याला दिलेल्या नोटांच्या बेरजेने भागायचे. एकूण रक्कम आहे 1,750 आणि नोटा दिलेल्या आहेत 20 10 आणि 5 यांची बेरीज केली 10 अधिक 20 30 अधिक 5 35 आणि 35 ने जर आपण या संख्येला भागलं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. 5 ने जर भागलं 5 7 35 5 3 15 2 राहिले 5 5 25 350 आणि 7 ने जर 35 ला भागलं 7 5 35 आणि 5 0 0 म्हणजे त्या ज्या नोटा आहेत 35 5 350 नोटांची संख्या आलेली आहे 50. आपल्याला 5 रुपयांच्या नोटांची संख्या विचारलेली आहे. 5 गुणिले 50 करावं लागेल. 5 5 25 250 रुपये. इतरही नोटा सर्व नोटा या 50-50 असणार आहेत. 20 रुपयाच्या सुद्धा 50 नोटा, 10 रुपयाच्या सुद्धा 50 नोटा. या पद्धतीने जर केलं तर 5 दुने 10 तर ती रक्कम होते 1000 आणि 5 ने 10 ला भागलं तर 500 आणि या सर्वांची बेरीज केली 1,750 येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74 आणि 75 साठी सूचना आहे. खालील चित्ररूप माहितीवरून प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रमाण दिलेलं आहे. एक चित्र म्हणजे 5 झाडे. त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. आंब्याची झाडे तुळशीच्या झाडाच्या किती पट आहे? आंब्यांच्या चित्रांची संख्या आहे 3 आणि तुळशींची चित्र आहेत 6. तुळशीच्या झाडाच्या किती पट आंब्यांची झाडांची संख्या आहे ते विचारलेलं आहे. 6 ही संख्या, 3 ही संख्या 6च्या निमपट आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणजे संख्या सुद्धा निमपट असणार आहे. चित्र निमपट आहेत म्हणजे संख्या सुद्धा निमपट असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. औषधी वनस्पतींच्या एकूण झाडांची संख्या किती? 75 मध्ये विचारलेला आहे. औषधी वनस्पतींच्या झाडांची एकूण संख्या किती? ज्या औषधी वनस्पती आहेत तुळस आणि हिरडा या दोनच औषधी वनस्पती आहेत. आंबा ही औषधी वनस्पती नाही, केळी नाही. त्यामुळे हे चित्र जे आहेत ते 6 आणि हे आहेत 4 आणि 6 आणि 4 यांची बेरीज केली तर ती येते 10 आणि 10 ला एक चित्र म्हणजे 5, 10 5 50 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. एकूण झाडांची संख्या विचारलेली आहे, फक्त ते औषधी आहेत. त्यामुळे आपल्याला आंबा आणि केळी हे विचारात घेता येणार नाहीत या पद्धतीने. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अद्यापही जर आपला हक्काचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.